पुढती येवो उपजोनिया पुढती येवो काला खाऊ गरीबात वैकुंठित ऐसे नाही गवळ काही काल्या एकमेका देऊ मुखे सुखे घालो हंबरी वैकुंठित ऐसे नाही गवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंत थोडा मोकळा करावा बरवे उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मकर सुधारी वरण रघुबर विमल जसुजो दायको फलचारी दीन तनु जानिके समीर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा सेवलागी सेवक धाम सेवलागी
आवाज लावून ठेवा. थोडा थोडा आवाज. हॅलो. काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही कार्याचे प्रस्तुत प्राप्त संगीत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभायमान असणारे व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय यांचे आद्य गुरु जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा कालापूर प्रकरणातील अभंग असून कार्याचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. विघ्नहर्ता आणि सुखकर्ता गणपती बाप्पांचं विघ्नहर्ता गणेश मंदिर आपल्या या राधानगरीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गणेशनाथांच्या पवित्र पावन भूमीमध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे. आणि आज देवतिळ्याला या अभंगाप्रमाणे आज आपल्या गावामध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी एकदा गणपती बाप्पांचं चिंतन करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. नाश्ता झाला नाही का? मोठ्याने बोला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तो कसा माहितीये का? कीर्तन झाल्यावर टाका थांबा. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या दाता बाप्पा सगळ्यांना सुख देणारा आणि अनाथांचा नाथ हसणारा गणेश भगवंताचं मंदिर आपल्या या राधानगरीमध्ये आलेलं आहे. गुरुनाम गुरु गणेशनाथांच्या कृपा प्रसादाने या राधानगरीमध्ये भव्य दिव्य असं गणपती बाप्पांचं मंदिर उभारलंय. आणि या मंदिराच्या कलशारोहण समारंभासाठी गेले 8 दिवस झाला आपण या ठिकाणी आनंदी सोहळा करत आहोत. त्यामध्ये गणपती बाप्पांचं चिंतन करण्यासाठी सेवा करण्यासाठी आपल्याच नगरीतील आपल्या गावाचं नाव गणेशनाथांच्या कृपा आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या भागवताचार्य कुमारी शुभांगी दिदी संजय जाधव यांच्या मुखारविंदातून आपण सांगितलं भागवत कथेचं श्रवण करत आहोत. माझं परम भाग्य आहे की ज्यांनी 8 दिवस तुम्हाला रसपान केलेलं आहे अमृताचं. आता माझ्या वाकड्याचा शब्द ऐकण्यासाठी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या मनापासून आभार. धन्यवाद. गेले 8 दिवस झालं आपण या भक्ती आनंदामध्ये रंगून गेलेले आहात. आणि आज काल्याचा दिवस कळसाचं कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे. वास्तविक पाहता न पात्रता न अभ्यास तुम्हाला का उभा राहिला त्याचं एकमेव कारण आहे. सेवके करावे सांगितले काम या नियमाने या ठिकाणी उपस्थित आहे. माझे परम मित्र आमचे पांडुरंग सुरवशी यांचा मला फोन आला. महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह आहे. गणेशनाथांचं भव्य मंदिर बांधलंय आणि कलशारोहण सोहळा त्या निमित्तानं सप्ताह आहे. आपल्या सर्वांचे परिचित असणारे या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजाभाऊ खर्चे, तसेच गोपाळ गंगणे, अनिल वनसोळे, तात्याराव जवदराव, श्री बिभीषण देवकर या सर्वांच्या माध्यमातून मला फोन करण्यात आला आणि मला सांगितलं असाचा सप्ताह आहे.
तुमचा कितवा दिवस घालावा? मी म्हणलं 10वा सोडून कोणता बी घाला. विनोदाचा वाट सोडून. या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे सुंदर असं मंदिर उभा राहिला ना आज खऱ्या अर्थानं मंदिराची पूर्णता झाली. का? मंदिराचा पाया घेतला मंदिर पूर्ण होत नाही, भिंती उभा केल्या मंदिर पूर्ण होत नाही, स्लॅब टाकला मंदिर पूर्ण होत नाही, शिखर बांधलं मंदिर पूर्ण होत नाही, देव जरी मध्ये आणून बसवला तरी मंदिर पूर्ण होऊ शकत नाही. मग मंदिराची पूर्णता कधी आहे? तर कळसाची स्थापना झाली, कळशारोहण झाले की मंदिराची आज खऱ्या अर्थानं आमचं भाग्य उदयाला आलं. कळशारोहण सोहळा आज झाला. सर्व राधानगरी असेल, उजनी परिसर असेल, या सर्व परिसरांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप सुंदर सोहळा या ठिकाणी साजरा झाला. आणि काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. हे कळसाचं कीर्तन आहे, म्हणजे अगदी जिम्मेदारीचं कीर्तन आहे. 8 दिवस आपण सर्वांनी भक्ती आनंद घेतला. त्याचा प्रसाद, आणि प्रसादाचंच दुसरं नाव आहे काला. आणि काला करण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे. सर्वांच्या माध्यमातून इथं उभा राहण्याचा योग आहे. चिंतनरूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या गावामध्ये पण सप्ताह चालू आहे. आज 4था दिवस आहे. आणि दररोजचे कार्यक्रम, थंडीचा महिना, आणि माझा आवाज पूर्ण बसला नाही, असा झोपलाय. आता ही अजून पुढे जाऊन सांगू, स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी किती जणांची गरज आहे? 4 जणांची. तसेच खांदेकरी बघा लेबर आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राची गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, माझे परम मित्र संगीत विशारद समाधान महाराज आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेलच थोड्या वेळात. गोड आवाज आहे. आपल्या भागातील मी ज्यांना कैलास पवार म्हणतो, आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. आपले माझा डायनामा खराब आहे, नाव लक्षात राहत नाही, तात्या या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे कैलास पवार, हा तिकडे एकच आहे, इकडे 10 आहे. आमचे बालाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि टाळकऱ्यांचा जर विचार करायला गेला तर माझ्यापेक्षा वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी माता ठेवतो. आणि माझं हे चिंतन रूपी सेवा आपण असं ढकलत बरोबर 5 वाजता काला होणार आहे. कारण कीर्तन सुरू करायला तुम्ही उशीर केला. आणि सगळ्यात महत्वाचे 2 खांदेकरी निबर आहेत, ते म्हणजे मृदंग वादक. आपल्या गावचं वैभव असणारे आमचे सूर्यवंशी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता त्यांचा नातू पण माझ्याकडे शिकत आहे. आमच्या संस्थेमधून शिकलेले आणि सुंदर असा मृदंग वादक आमचे विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माता माऊलींचा जर विचार केला तर त्यांना ज्या वेळेस पासून हे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्यापासून भेटाच तयार नाही. जिथं बसेल तिथं त्यांचीच गर्दी जास्त आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊजी बी आहेत बऱ्यापैकी, पण असं कुठं तर ते काय म्हणते ते गिरवाड मला शेतीचं जास्त. परंतु माता माऊलींची संख्या खूप मोठी आहे, पुरुषांची पण आहे. त्यांनी सांगितलं पुरुषांनी, महिलांनो आम्ही अगोदर तुम्हाला स्थान देतो, मग आम्ही जागा भेटली तर बसतो. ओनात तानात आमचा पुरुष वर्ग पहिल्यापासून असाच उन्हाळा माणसाचा त्या नशिबाला आला. पुरुष आणि स्त्री ओळखायची झाली तर सांगू का, पहिल्यापासूनच पुरुष आणि स्त्री म्हणजे कप आणि बशी आहे. कप म्हणजे हे पुरुष मंडळी आणि बशी म्हणजे माता. बशीला काय टेन्शन आहे का? सगळ्यात पहिलं गरम चहा कुठं येत येत ना का काय बोला की बोला मोठ्याने अशा कपाल म्हणजे अगोदर चटक कुणाला कपाल म्हणजे पुरुषा. आणि मग हळूच आला तर आला कुठं खाली एखादा चटका बसतो तुम्हाला, पण कसा हळूच येतो खाली. बरं आहे का अजून पुढं मन लावून त्या बशी कर कापड आपलं घेते दाड्याला जाते तर बाजूला ठेवते, त्याचं काय काम नाही. पण बशीला मात्र बघून निवांत चहा पिते आनंदात त्या याचं मजा आहे. बरं जाऊ द्या. बशी जर फुटली तर डायरेक्ट उकंड्यावर जात, पण कापाचा जर दांडा तुटला तर पुन्हा खतरनाक कार्यक्रम. ते कशाला वापरते माहिती आहे का? मिरचीचा ठ्यासा बघायला. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे, पहिल्यापासून सहनशील असणारा कोण आहे?
पुरुष मंडळ आणि पुरुष मंडळीच्या अथक प्रयत्नातून हे गणपती बाप्पांचं मंदिर महिला मंडळींच्या अथक प्रयत्नातून आणि सहकार्यातून कलशरोहण सोहळा साजरा झालाय आणि त्याच्या निमित्तानं मला या वाजवायचं असल्यावर कोरोना झाल्यासारखं वाजवता जरा मोठ्याने वाजवायचं आणि चिंतन सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या औसा तालुक्याचे माननीय आमदार साहेब यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। माझी दुसरी भेट आहे त्यांची, त्यांना माझी ओळख नाही पण मी त्यांना सुंदर ओळखतो। एक वारकरी घराणं आणि वारकरी घराण्यातला आमदार आपल्याला दिले असे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो। या सगळ्या सोहळ्याचं एका वाक्यात जर चिंतन करायचं झालं तर आपला हा सोहळा इंद्राच्या दरबाराला लाजवेल असा